गाय आता इथं जात आहे थोडं पुढे जर पलीकडे दाखवूया रेस्क्यू केले सगळे का 90 एक मंदिरात होते एक रात्री काढले बाहेर. इथं साहेब जमीन वाहून गेल्याचं खूप प्रकार आहे. म्हणजे अजून एक बंधारा सकाळी उघडा पडलाय सांगडा दिसतोय पूर्ण फक्त तिथं आपल्याला जाता येणार नाही. इथून थोडं ते आपण रेस्क्यू केलं ना तिथं गेल्यानंतर त्याचं फक्त ते वरती उघडं पडलेलं दिसतंय. फक्त खाली तळाला गेले पूर्ण बंधाऱ्याकडे दाखवा ना. बंधाऱ्यासाठी जमीन आता 1 एकर भरायची म्हणून 3 ते 4 लाख रुपये वाहून गेल्याचं खूप मोठा प्रकार आहे. आणि अजून पिकं उघडी पडलेली नाहीत. म्हणजे पाणीच आहे त्याच्यात. हे बघा ना उघडं पडले ना म्हणजे वाहून गेले तर खूप प्रकार झाले. निघालो तिकडे नाही फुटेज देतो तुम्हाला. साहेब आलेच भेटायला तुम्हाला. शेतीचे आपलं नुकसान होतं सांगा काय सांगा. डीपीच्या तिथे पण आमचं सगळं हे झालं वाहून गेले आणि पाण्यातली मोटर पण गेली. सगळा ऊस पडला. काहीच राहिलं नाही. सगळा झोपलाय. नदीच्या कडेलाच आहे आमचं. अर्धापूर पासून डीपी आहे तिथंच आहे आमचं. सगळं डीपीच्या पडून गेले. अजून कोणाचं काय सांगा नुकसान काय. आमच्या पण 2 पट्टे तुरी रान ही काही यांच्या खाली म्हणजे सगळ्या पण सगळ्या गावाचंच नुकसान झालंय. फक्त आमचंच नाही गावात या भागात जास्त झालेलं आहे. काल मुख्यमंत्र्यांनी सर्व उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी एक निर्णय घेतला की गावात जाऊन पाहणी करायची. आम्ही काय करतो एवढी सगळे फोटो काढतो लोकांशी बोलतो. काय ऍक्च्युली एक माणूस कोण सगळं करू शकत नाही म्हणून सगळ्या गावामध्ये आता बाजूला उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत सगळेजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जातात. मी मंत्री म्हणून इकडे आलो म्हणून आम्ही सगळं पाहणी करून जेवढं काही मदत करता येईल ती करता आपला प्रयत्न करतो. हे पहिल्यांदा असं घडलंय 50 वर्षातून झालेलं आहे. 50 वर्षात पहिल्यांदा घडलं की पाऊस थांबावासाठी आता प्रार्थना करावं लागते. ते तर आहेच पण शेतकऱ्यांची तुम्ही दखल घ्यायलाच लागेल कारण खूप नुकसान झाले. 100% आता आमच्या शासनाचे अधिकारी कारण 5 आणि 7 हजार रुपये देऊन त्यांचं काहीच भाग काही होणार नाही. कारण तेवढी माती सुद्धा रानातलं काढता सुद्धा तेवढी मजुरी आम्हाला पुरणार नाही. तुम्ही 7 आणि 8 हजार रुपये जर दिले काहीच नाही. त्याचे आमचं काहीच होणार नाही. शासन पूर्ण मदत करणार म्हणून आमचे अधिकारी जे आहेत ना त्या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही ते कामाला लावले. आता इथं तहसीलदार सर्व आहेत त्यांना सांगितलं की सरसकट पंचनामे करा. ड्रोननी पंचनामे आपण करतो. सर बिटरगाव मधून मी प्रार्थना करते तुम्हाला की तुम्ही आमची दखल घेतलीच पाहिजे. 100% लोक अशी सगळी तरुण लोक सगळे जागेत रात्रभर. आज किती दिवस झाले 8 दिवस झाले मुलांना झोपा नाहीत आमच्या गावात. हे आमचे पत्रकार नाही ते म्हणजे पहिलं पाणी कुठवर येण्याचा कोणाला अंदाज नाही. सगळे अंदाज फेल गेले आणि आठवड्यात दुसरी वेळ असल्यामुळे भयान झालं ते. म्हणजे अजून आम्हाला अंदाज आहे नाही की आमचं शेत कुठं होतं आणि किती वाहून गेले. खाली जाताच आहे नाही. एक सुद्धा मोटर राहिली म्हणजे माझं वैयक्तिक आहे पण सगळ्यांचंच गेलं. कुणाचे म्हणजे नुकसान आता नाही सांगता येत किती झालंय कारण पाणीच आहे शेतामध्ये पण पाणी.